ज्या शेतकरी मित्रांची कर्जमाफी यादीमध्ये नाव आलं असेल, केवायसी झालं असेल आणि ते पैशांची वाट पाहत असाल, तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली 19 ऑगस्ट रोजी. शेतकरी मित्रांनो, 19 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने एक महत्त्वाचा शासन निर्णय मंजूर केलेला आहे आणि ज्या शेतकरी मित्रांना अजूनही कर्जमाफीच्या पैशांचा लाभ मिळालेला नाही, तर अशा शेतकरी मित्रांसाठी जी रक्कम आहे, तर ती रक्कम मंजूर केलेली आहे. तर काय ही संपूर्ण अपडेट हे पाहणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार सध्या राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करत आहे किंवा ही योजना राज्यात सध्या सुरू आहे. यामध्ये ज्या शेतकरी मित्रांची नाव आलं होतं पहिल्या यादीमध्ये, जे 17 लाख शेतकऱ्यांची यादी आली होती, तिच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव आलं होतं, तर अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारने ई-केवायसी करण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर ज्या शेतकरी मित्रांनी आपली ई-केवायसी केली होती, तर अशा शेतकरी मित्रांसाठी राज्य सरकारने तब्बल 7,000 कोटी रुपये मंजूर केले होते आणि 7,000 कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर ते पैसे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली होती, तर अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटवर वर्गित करण्यात आले होते. त्यानंतर बऱ्याच शेतकरी मित्र केवायसी करून वाट पाहत होते, की त्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या अकाउंटवर कधी येणार आहे. तर अशा शेतकरी मित्रांसाठी लवकरच त्यांच्या अकाउंटवर जी कर्जमाफीची रक्कम आहे, तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या अकाउंटवर येऊ शकते. कारण राज्य सरकारने 19 ऑगस्ट रोजी जो शासन निर्णय मंजूर केलेला आहे, तर त्याच्यामध्ये जी रक्कम आहे, तर ती रक्कम कर्जमाफीसाठी राज्य सरकारने मंजूर केलेली आहे. तर काय हा जे आहे, तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेअंतर्गत निधी वितरित जी करण्यास मान्यता राज्य सरकारने दिलेली. तर आता शासन निर्णयामध्ये राज्य सरकार म्हणतंय की सन 2026-27 आर्थिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेचा कार्यक्रमाअंतर्गत तब्बल 20,552 कोटी रुपयाची राज्य सरकारने पुरवणी मागणीच्या माध्यमातून तरतूद केलेली आहे. त्यापैकी 13,551 कोटी रुपये सध्या राज्य सरकारकडे शिल्लक आहेत. त्यानंतर 4,000 कोटी रुपये राज्य सरकारने आता कर्जमाफीसाठी मंजूर केलेले आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली होती आणि ते पैशांची वाट पाहत होते, तर अशा शेतकरी मित्रांसाठी हे जे पैसे आहेत, तर ते पैसे त्यांच्या अकाउंटवर वर्गित करण्यात येणार आहे. म्हणून ज्या शेतकरी मित्रांच्या कर्जमाफीसाठी विलंब होतोय किंवा दुसरी यादी येण्यासाठी विलंब होतोय, तर अशा सर्व शेतकऱ्यांना याचा एक दिलासा मिळणार आहे. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतकरी कर्जमाफीच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.